तिकडे हिंसाचार प्रकरणातल्या आरोपींच्या घरांवर बुलडोझरची कारवाई केल्यानंतर नागपूर महानगरपालिकेची कोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यानं माफी मागण्यात आली आहे। मध्य नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान, शमीम खान याच्यासह इतर आरोपींच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली। हे करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन झालं। त्यामुळे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये बिनशर्त माफी मागितली आहे। तसंच भविष्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल अशी देखील ग्वाही त्यांनी दिली आहे। हिंसाचार प्रकरणातल्या आरोपींच्या घरांवर बुलडोझरची कारवाई झाली आणि त्यानंतर नागपूर महानगरपालिकेनं कोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यानं त्यांनी ही माफी मागितली आहे। मध्य नागपूर हिंसाचाराचा कथित सूत्रधार फहीम खान, शमीम खान याच्यासह इतर आरोपींच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली होती आणि ही कारवाई करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं उल्लंघन झालं होतं आणि त्यामुळेच पालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बिनशर्त माफी मागितली आहे आणि त्याचबरोबर भविष्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल अशी देखील ग्वाही त्यांनी कोर्टात दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय तिवारी आहेत। संजय, नागपूर महानगरपालिकेनं या कोर्टात आता बिनशर्त माफी मागितलेली आहे। हो, अगदी दीपाली बरोबर आहे। ज्या पद्धतीनं फहीम खान आणि अन्य एका आरोपीचं घर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि त्यानंतर हे प्रकरण तत्काळ उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर याचिकेद्वारे प्रस्तुत करण्यात आलं होतं। त्याच दिवशी उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत असा प्रश्न विचारला होता की हे या लोकांवर जे तुम्ही कारवाई केलेली आहे ते भारताचे नागरिक आहेत असं वाटत नाही का? आणि त्याच दिवशी त्यांनी उत्तर द्यायला आदेश दिला होता। राज्य सरकारकडनं उत्तर अद्याप अपेक्षित आहे। त्यांना शेवटची मुदत देण्यात आलेली आहे। दरम्यान नागपूर महानगरपालिकेकडून उत्तर देण्यात आलं होतं आणि त्या नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत उपस्थित झाले आणि त्यांनी कारवाईबद्दल बिनशर्त माफी मागितली। पण त्याच वेळेला त्यांनी हे सुद्धा सांगितलं की जे संबंधित कायदे आहेत त्या कायद्यानुसारच ही कारवाई करण्यात आलेली आहे, कायद्याचं पालन करण्यात आलेलं आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर कारवाई संदर्भात जे दिशानिर्देश गाईडलाईन्स जे निश्चित करून दिलेले आहेत त्याची आम्हाला माहिती नव्हती, कारण राज्य सरकारचे जे सचिव आहेत त्यांच्याकडे जबाबदारी असते अशा बाबतीचं सर्क्युलर काढून ते वितरित करण्याचं, पण तसं वितरित करण्यात न आल्यामुळे आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांची माहिती नव्हती आणि त्यामुळे हा प्रकार घडला असं त्यांनी सांगितलं आहे आणि त्याबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे। आता या प्रकरणात पुढे राज्याचे जे सचिव आहेत ते काय उत्तर देतात त्यावरती खटला पुढे कसा जाईल ते अवलंबून आहे। दीपाली, निश्चितच धन्यवाद संजय, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।